मात्र विमानाचा मागचा भाग हा झाडाला अडकला आणि त्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जाते। मेघानी या ठिकाणी हा प्रवासी विमानाला अपघात झालाय। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आता घटनास्थळी दाखल होत आहेत। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधलेला आहे, अपघाताची माहिती घेतली आहे। मात्र जी काही दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते। तर विमानाचं उड्डाण झालं आणि अवघ्या 10व्या मिनिटाला हे विमान कोसळलेलं आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं टेक ऑफ नंतरच ते हळूहळू खाली येत गेलं। तांत्रिक बिघाड असावा काही विमानातला, कारण टेक ऑफ नंतर हे विमान खाली येत गेलं आणि एका पॉइंटला हे प्लेन एका रहिवासी परिसराच्या ठिकाणीच क्रॅश झालेलं आहे। एका इमारतीवर हे विमान कोसळलं आणि त्या इमारतीचं आणि आजूबाजूच्या परिसराचंही मोठं नुकसान झालंय। विमान कोसळल्यानंतर अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान क्रॅश झालेलं आहे। डीजीसीए कडनं ही माहिती देण्यात आली। अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान क्रॅश झालंय। कॅप्टन सुमित सबरवालांना 8200 तास विमान चालवण्याचा अनुभव होता। अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:23 या विमानानं टेक ऑफ केलेलं होतं। 1:40 विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला होता असं डीजीसीएनं म्हटलंय। 1:39 एटीसी कडून विमानासोबत संपर्क झालेला नाहीये। डीजीसीए कडून ही अधिकृत माहिती दिली जाते। लंडनला जाणारं हे विमान क्रॅश झालंय। कॅप्टन सुमित सबरवाल यांना कित्येक हजार तासांचा विमान चालवण्याचा अनुभव आहे असं डीजीसीए कडून सांगितलं जातंय। आणि विमानाचा टेक ऑफ करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। टेक ऑफ करतानाच अपघात होण्याची शक्यता जास्त असते। मात्र त्या विमानाचे कॅप्टन 3000 तासाहून अधिक काळ विमान चालवण्याचा त्यांचा अनुभव होता असं डीजीसीए कडनं सांगण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकत नाहीत, मात्र ही लाईव्ह दृश्य आहेत। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। भीषणता या अपघाताची आपल्याला लक्षात येते इथे, कारण इमारतीच्या जवळच हे विमान क्रॅश झालंय। इमारतीचे देखील नुकसान झालेलं आपण पाहतो आणि ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या सगळ्या विमानाचे अवशेष फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एअर इंडियाचं हे विमान लंडनला जाणारं हे विमान होतं। अहमदाबादेत आयजीबी कंपाऊंडमध्ये ते कोसळलंय। या विमानानं टेक ऑफ केलं आणि अवघ्या 10व्या मिनिटाला संदेश देण्यात आला एटीसी कडून। नंतर मात्र या विमानाशी काही संपर्क झाला नाही। एक आपत्कालीन संदेश या विमानाकडनं देण्यात आलेला होता आणि अवघ्या 10व्या मिनिटाला हे विमान खाली येत गेलं आणि मग ते रहिवासी परिसरात कोसळलंय। विमान क्रॅश होतानाच्या वेळेसचा काही आधी त्याच्या अगदी काही मिनिटांच्या आधीचा या ठिकाणची ही दृश्य आता आपल्याला पाहता येत आहेत। हे विमान क्रॅश होतं, त्यानंतर तिथे स्फोट होतोय, आग लागते मोठ्या प्रमाणात आणि त्यानंतर धुळाचे मोठेच्या मोठे लोट आकाशात उठतानाची ही दृश्य आहेत। तर एअर इंडियाचं हे विमान लंडनला जाणारं हे विमान होतं। 242 प्रवासी या विमानात असल्याची माहिती आहे, ज्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा या विमानातून प्रवास करत होते अशी माहिती आहे। मेघानीमध्ये हे प्रवासी विमान कोसळलं। टेक ऑफ नंतर ते हळूहळू खाली येत गेलं। या विमानाने एक आपत्कालीन संदेश पाठवलेला होता, मदतीसंदर्भातला हा संदेश होता। डीजीसीएनंच ही अधिकृत माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र हे विमान खाली येत गेलं आणि एका रहिवासी वस्तीच्या आजूबाजूला हे विमान कोसळलं। या विमानामध्ये 2